कनेरी मठमधील गार्डन बघितल्यानंतर आम्ही कनेरी मठच्या म्युझियम पाहण्यासाठी चाललो। कनेरी मठमधील म्युझियम हे खूप सुंदर असं मठ आहे, सुंदर असं म्युझियम आहे ज्यामध्ये रामायण आणि महाभारताचे काही पुतळे त्यांच्या गुफामध्ये लावलेले आहेत। आज ती गुफा मी तुम्हाला दाखवतो। त्यानंतर सिद्धगिरी म्युझियमला ग्रामजीवनच्या इथे मी आता आलो आहे। खूप प्रचंड गर्दी आहे आज ॲक्च्युली पोत्राचं मी इथं आपल्याला एंट्री करून इथं मस्तपैकी आता आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहोत। गुफामध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अनेक ऋषीमुनी आणि रामायण आणि महाभारत यांच्या कथा पाहायला भेटतील। या गुफामध्ये कमीत कमी तुम्हाला 5 मिनिटे वेळ तुमचा यामध्ये जाईल। प्रत्येक ठिकाणी भावफलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत। गुफामधून प्रवेश करताना तुम्हाला अनेक गोष्टी वाचता सुद्धा येतील आणि रामायण आणि महाभारत मध्ये घडलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। त्याचबरोबर येथील शांतता तुम्हाला अनुभवायला भेटेल। कनेरी मठमध्ये अनेक मूर्ती असूनही जिवंत देखावे तुम्हाला पाहायला भेटतील। त्याला ग्रामजीवन म्युझियम असं म्हटलं जातं। पिलू बोरं खाती का? बोरं खाती का? बोरं शबरीची बोरं पाहू शकता तुम्ही इथे। सुंदर शबरीची बोरं। रामायण आणि महाभारत इथे रचलेलं असल्यासारखं वाटतं। श्रीकृष्ण यशोमती मैया बेडूक बेडूक फ्रॉक पिलू। तर कनेरी मठ पाहण्यासाठी तुम्ही सुंदर असं इथं नियोजन करून घेऊ शकता। तुमच्या सहली वगैरे खूप येतात इथे। इथं ठिकठिकाणी असे योगासनं पण लावलेले आहेत। या गुफेतून बाहेर आलेलो आहोत। खूप छान वाटतं। व्हिडिओ खूप मोठा होत असल्याने पुढील ग्रामजीवन तुम्हाला पुढील व्हिडिओवर पाहायला भेटेल। तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।